तुमच्या खेळाडू खेळायला लागले तिथे ते बघ थांबवा तिने सांगाय पाहिजे का नको थांबा म्हणून वगैरे काहीतरी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे पंचांनी. या चेंडूवर नक्कीच मोठा फटका परंतु माघारी परतावं लागेल. एजाज आपल्या गोलंदाजीमध्ये नक्की चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा एजाज याला परतवण्याचं काम केलं जातं. फलंदाजाला नवीन फलंदाज मैदानात येतोय तर म्हणजे 7व्या क्रमांकासाठी वर्णी लागली जाते. प्रसाद याची अजूनही जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 49 धावा म्हणजेच प्रति षटकाचा विचार केला तर 25 च्या सरासरीने धावा जमवायचे आहेत. थोडस फास्ट क्रिकेट बॅड लाईटचं अपील कोणत्याही संघाकडून चालणार नाही. थोडस फास्ट क्रिकेट खेळा. चला पूर्णपणे पकड निर्माण केली आहे ती म्हणजेच शेनावडे संघाने या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले. नक्कीच महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये जबाबदारीने क्रिकेट खेळलं गेलं. प्रथम फलंदाजी करताना शेनावडे संघाकडून खास करून रवी याचं कौतुक करावं लागेल. चांगली फलंदाजी केली या फलंदाजाने. या वर्षीचं जीपीएलचा हंगाम या खेळाडूने आपल्या फलंदाजीने नक्कीच गाजवले. चांगली फलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये रवी याच्या मार्फत पाहायला भेटली आणि त्याचमुळे 112 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करून ठेवलं. मोठा फटका आला. या चेंडूवर झेलबाद करण्याची संधी आणि हॅट्रिक. जीपीएल सीझन 6वे आणि हा 6व्या पर्वातील पहिली हॅट्रिक मिळवण्याचा मान पटकावलाय तर एजाज या गोलंदाजाने. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.